मुंबई 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 स्वप्नो की नगरीमध्ये गेलो तुमचा भाऊ आणि तिथे गेल्यावर काही फेमस ठिकाणी फिरलो. पण मेन विषय असा झाला की संध्याकाळी आमच्यासोबत असं काही घडलं की आम्हाला मुंबईचा डायरेक्ट दुसरा चेहराच कळाला. सगळं काही सांगतो व्हिडिओ शूट पर्यंत. तर विषय असा झाला की अचानक भयानक मी निघलो होतो मुंबईला आपल्या बहिणीला आणलं. त्यामुळे पहिलं तर संभाजीनगर मध्ये आलो आणि अजून आपली तपोन एक्सप्रेस पकडली आणि पूर्ण 6 घंट्यामध्ये मी येऊन पोहोचतो संध्याकाळी 11 वाजता मुंबईमध्ये. रात्रभर आराम केला आणि दुसऱ्या दिवशी 5 वाजता आम्ही सगळेजण चाललो होतो गेट ऑफ इंडियाला. कारण की भाषणची लई इच्छा होती. मामा म्हणून तुपल्यासोबत आम्हाला फिरायचं तुपल्या पैशांनी. मला काय विषय नाही, मला पण हेच पाहिजे. त्याच्यामुळे लोकल पकडली आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो CSMT ला. इथे येऊन नेहमीप्रमाणे 2-4 फोटो काढले आणि टॅक्सी पकडून डायरेक्ट आलो गेट ऑफ इंडियाला. आणि त्याला काय सांगू भाई, एकदम भारी वातावरण झालं. बोटिंग गिटिंग मस्तपैकी समुद्र आणि गेट ऑफ इंडिया, ताज हॉटेल गिटेल सगळं काही होतं इथं मस्तपैकी भारी भारी. त्यामुळे मस्तपैकी इथं भयानक एन्जॉय केला आणि आता जायचं होतं मरीन ड्राईव्हला. पण आज होती वानखेडे स्टेडियम मध्ये मुंबई वर्सेस LSG ची मॅच. त्याच्यामुळे फुल गर्दी होती इथं. पण पूर्ण घंटाभर उभा राहावं लागत होतं तरी पण टॅक्सी भेटत नव्हती. पण कसं मस्त आम्ही येऊन जातो मरीन ड्राईव्हला आणि इथं संध्याकाळी एकदम भारी व्ह्यू येत होता. आणि वानखेडे स्टेडियम आमच्यापाशी लय जवळ होतं पण आम्ही तिथे गेलो नाही कारण की लय गर्दी होती. त्यामुळे रातच्या 12 वाजेपर्यंत फिरलो आणि चर्च गेट पासून डायरेक्ट घरी निघून आलो तिथं. पण मेन विषय म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मार्केटला गेलो होतो कपडे आणायला. पण तिथे गेलो तर आमच्यासोबत झालं होतं लोचा. एक गडी दारू पेला होता डायरेक्ट आपल्या अंगावर होता. त्याच्यामुळे ते 1 घंट्यामध्ये सॉल्व झाला आणि घरी निघून आलो मी.